ही नाशिक भागातली पारंपरिक शेंगोळ्यांची रेसिपी आहे। कोळीदाचे शेंगोळे आहेत हे तुम्ही भाकरी चपाती सोबत सुद्धा खाऊ शकतात। तर भाकरी चपाती सोबत खायचं नसेल तर गरमागरम असेही खाऊ शकतात, खूप भारी लागतात। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला गरम गरम काहीतरी खावंसं वाटतं, प्यावंसं वाटतं। तसाच आपण एक पारंपरिक असा पदार्थ आज करणार आहोत जो आपल्याला खाता येईल आणि पिता येईल, तो म्हणजे कोळीदाचे शेंगोळे। तर लगेच अशा गरमागरम रेसिपीला आपण सुरुवात करू। कोळीदाचे शेंगोळे करण्यासाठी आपल्याला छोटंसं वाटण करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये 9-10 पाकळ्या लसूण घेतलेला आहे, 1 चम्मच जिरं घेतलेला आहे, 4 हिरव्या मिरच्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर लागणार आहे। हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याचं आपण वाटण करून घेऊ। थोडंसं पाणी टाकून घेऊ म्हणजे लवकर वाटलं जाईल। तर हे असं आपण वाटण करून घेतलेलं आहे। इथे आपण आता 1 वाटी भरून कोळीदाचं पीठ घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ। मीठ घालून घेतलं, याच्यामध्ये आपण आता जे वाटण करून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे। त्याच्यामधून अर्ध वाटण मी उरवून ठेवलेलं आहे, ते नंतर आपल्याला लागणार आहे। हे आता आपण पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ। याच्यामध्ये आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकून असं घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे। असंच पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ छान मळून झालेलं आहे। आता एक पोळपाट घेतलेला आहे, पोळपाटावर हे थोडंसं तेल लावून हे पीठ आपण मळून घेऊ। असं मळून घेतल्याने पीठ असं एकदम मऊ होऊन जातं। मळून घेतलेल्या पिठामधून छोटासा गोळा आपण काढून घेऊ आणि हे बाजूला ठेवून देऊ। या गोळ्याचे आता आपल्याला लांब लांब असे शेंगोळे वळून घ्यायचे आहेत। शेंगोळे एकदम असे जाडसर नाही वळायचे, बारीक वळून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने बारीक ठेवायचे, कारण ते आपण पाण्यात उकडायला टाकू ना तर तेव्हा ते अजून फुगून जातात। तर बघा असे शेंगोळे वळून घेतले। आता हे एका ताटामध्ये ठेवून देऊ। अजून एक छोटासा गोळा घेतला, याला सुद्धा आपल्याला तसंच वळत वळत जायचं आहे। बाकीचं पीठ कट करून घ्यायचं, आपल्याला जेवढं लांब ठेवायचं तेवढा ठेवायचा। याच पद्धतीने मी सर्व गोळ्याचे शेंगोळे वळून घेते। शेंगोळे वळून घेतलेले आहेत सर्व। थोडंसं पीठ मी राहू दिलेलं आहे, हे आपल्याला पुढे लागणार आहे। शेंगोळ्यांसाठी रसा तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी कढई ठेवलेली आहे गॅसवर। तेल टाकून घ्यायचं आहे। तेल तापलेलं आहे, जिरं घालून घेऊ। जिरं फुलायला लागलेलं आहे, पाव चमच हिंग घालून घेऊ छोटा। आता आपण जे वाटण उरवलेलं होतं ते घालून घेऊ। वाटण थोडंसं परतवून घेऊ। वाटणामधला कच्चेपणा छान असा निघालेला आहे। याच्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेऊ। याच्यामध्ये 3 ग्लास इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे। रशाला आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। शेंगोळे करताना सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आता रशामध्ये चवीपेक्षाही कमीच मीठ घालायचं आहे। या रशाला छान अशी उकळी आणून घ्यायची आहे। रशाला बघा खळखळून अशी उकळी आलेली आहे। त्याच्यामध्ये आता हे शेंगोळे घालून घेऊ आपण। सर्व शेंगोळे बघा टाकून घेतलेले आहेत। आता या शेंगोळ्यांना आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे। याच्यावरती आता आपल्याला अर्धवट झाकण ठेवून द्यायचं आहे, पूर्ण झाकण ठेवायचं नाहीये। पूर्ण जर झाकण ठेवलं ना तर हे ओतू जाऊ शकतं। असंच याला आता 10 मिनिटापर्यंत शिजवून घेऊ। 10 मिनिटं झालेली आहेत, आता झाकण काढून घेऊ। शेंगोळे बघा थोडेसे शिजलेले आहेत।
आता हे आपण जे पीठ उरवून ठेवलेलं आहे याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। कटोऱ्यामध्ये पाणी टाकून बघा अशी पेस्ट करून घेतलेली आहे। आता ही पेस्ट आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। अजून थोडंसं पाणी टाकून घेतलं मी कटोरं स्वच्छ करण्यासाठी। ही पेस्ट टाकल्यामुळे असं घट्टसर होतं। पहिले कसं एकदम पातळ दिसत होतं ना, आता बघा मस्त असं घट्टसर झालेलं आहे। याच्यावरती अजून 5 मिनिटं आपण झाकण ठेवून देऊ, म्हणजे व्यवस्थित अजून शिजतील। परत झाकण ठेवून 7-8 मिनिटं झालेली आहेत। झाकण खोलू आणि बघा एकदम छान असे आपले रसरशीत शेंगोळे तयार आहेत। या शेंगोळ्यांमध्ये पाहिजे तसा आपला रस्सा सुद्धा झालेला आहे आणि शेंगोळे सुद्धा व्यवस्थित असे शिजलेले आहेत। तर तोडून बघू बघा आपण, हे बघा या शेंगोळ्यांमध्ये आता मस्त अशी कोथिंबीर घालून घेऊ। तयार आहेत आपले मस्त शेंगोळे। गॅस बंद करून देऊ, लगेच गरमागरम खायला घेऊ। तयार आहेत आपले मस्त असे गरमागरम वाफाळते शेंगोळे। हे आपण खाऊही शकतो आणि हे जे सूप आहे ना, हे आपण पिऊ शकतो। हे पिल्याने आपल्या घशाला छान असं म्हणजे शेकला जातो घसा। ही रेसिपी नाशिक भागातली आहे, म्हणजेच माझ्या माहेरकडची आहे। तर हे शेंगोळे ना माझ्या मामांना खूप आवडतात। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।